महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जुने काम केलेल्या कर्मचाऱ्यांना पहिले प्राधान्य देऊन कामावर घेण्यात यावे असे निवेदन आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। सन 2019 ते 2021 या वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे कित्येक नुकसान झाले व कित्येक लोकांचे बळी गेले। सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे पेशंट वाढत चालले होते, त्यामुळे मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती। या सर्वांचा विचार करून जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्या मान्यतेने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली। या सर्व कर्मचाऱ्यांनी अशा महामारीच्या काळामध्ये स्वतःचा व कुटुंबाचा विचार न करता स्वतःचा जीव धोक्यात टाकून काम केले। मात्र कोरोना कमी होताच त्यांना कामावरून कमी करण्यात आले। महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जुने कर्मचारी, डॉक्टर, ब्रदर, सिस्टर व सफाई कर्मचारी अशा सर्व सेवकांना कामावर प्राधान्य देण्यात यावे व यांचा विचार करून यांना कायम करण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी जननायक विश्वभूषण कांबळे, राहुल दुपारगुडे, विश्वरत्न कांबळे, संकेत ओव्हाळ, प्रबुद्धक साखरे, बुद्धभूषण कांबळे, परमेश्वर कांबळे, आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने सर्व काही उपाययोजना करत आहेत। त्याच पद्धतीने सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहर हे सर्वात मोठा असून या ठिकाणी पण कोरोना आतापर्यंत काय नाही, पण ह्याच्या अगोदरच सर्व जिल्ह्याच्याकडून उपाययोजना होत असतात। त्याच पद्धतीने कोरोना काळामध्ये काम केलेले माझे सर्व कर्मचारी बांधव, यामध्ये डॉक्टर, सिस्टर, ब्रदर व सफाई कर्मचारी हे आपला स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा न विचार करता कोरोना महामारीमध्ये काम केले, तर हे उपाययोजना होत असताना पहिलं प्राधान्य त्यांना दिलं पाहिजे असं आम्ही आरबी दयावान संस्थेच्या माध्यमातून आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। याच्या अगोदर महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या नियुक्तीनुसार हे सर्व कर्मचाऱ्यांना घेण्यात आले होते व त्याच पद्धतीने यांना कामावर समाविष्ट करून यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे असे आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि हे स्वतःचा विचार न करता आपला जीव धोक्यात टाकून हे सर्व कर्मचारी काम केलेले आहेत, तर ह्यांना पहिलं प्राधान्य असावं आणि येणाऱ्यामध्ये काळामध्ये ह्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं असे मी कलेक्टर सरांना विनंती करतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय